नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. लाडक्या बहिणींसाठी आज एक खूप मोठी आणि दिलासादायक अपडेट समोर आली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी महत्त्वाची बातमी. लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-KYC करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. आता प्रश्न येतो, ही मुदतवाढ का दिली गेली? मित्रांनो, राज्यातील खूप मोठ्या प्रमाणावर महिला लाभार्थ्यांची ई-KYC दुरुस्ती अजूनही पूर्ण झालेली नाही. अनेक महिलांच्या ई-KYC मध्ये चुका होत्या. काहींचे आधार लिंक नव्हते, तर काहींना तांत्रिक अडचणी येत होत्या. याशिवाय अनेक महिलांनी स्वतःहून ई-KYC दुरुस्तीची मागणी केली होती. हीच बाब लक्षात घेऊन शासनाने ही मुदत वाढवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता स्पष्ट सांगण्यात आलंय, ज्या महिलांची ई-KYC दुरुस्ती बाकी आहे किंवा चुकीची आहे, त्यांनी लवकरात लवकर ती पूर्ण करून घ्यावी. कारण जर तुम्ही दिलेल्या मुदतीत ई-KYC पूर्ण केली नाही, तर पुढील हप्ते मिळण्यात अडचण येऊ शकते. आता सर्वात मोठा आणि सगळ्यांच्या मनातला प्रश्न, नवीन ई-KYC पोर्टल कधी सुरू होणार? मित्रांनो, सध्या खूप मोठ्या प्रमाणावर महिला नवीन पोर्टल सुरू होण्याची वाट पाहत आहेत. कारण अनेकांना पुन्हा ई-KYC करण्याची गरज आहे. पण अजूनपर्यंत पोर्टल सुरू होण्याबाबत कोणतीही अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. मात्र परिस्थिती पाहता पोर्टल लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. आणि सुरू झाल्यावर सर्व महिलांना पुन्हा एकदा ई-KYC करण्याची संधी दिली जाऊ शकते. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा, ई-KYC दुरुस्ती झाल्यानंतर पुढचा हप्ता कधी मिळणार? मित्रांनो, ज्या महिलांची ई-KYC पूर्णपणे योग्य आहे आणि त्या सर्व अटी पूर्ण करतात, त्यांना लवकरच मार्च महिन्याचा सन्मान निधी मिळण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. सध्या प्रक्रिया सुरू आहे आणि ई-KYC पूर्ण असलेल्या लाभार्थ्यांना प्राधान्य दिलं जाईल. एक महत्त्वाची सूचना, जर तुमची ई-KYC अजूनही अपूर्ण असेल किंवा तुमचं बँक खाते आधारशी लिंक नसेल, तर तुमचा हप्ता अडकू शकतो. त्यामुळे लगेच तुमचं ई-KYC स्टेटस तपासा आणि बँक DBT ॲक्टिव्ह आहे का तेही व्हेरीफाय करा. मित्रांनो, ही खूप महत्त्वाची वेळ आहे. कारण आता दिलेल्या मुदतीत जर तुम्ही ई-KYC पूर्ण केली, तर पुढील सर्व हप्ते वेळेवर मिळू शकतात. शेवटी एक छोटा प्रश्न, तुमची ई-KYC पूर्ण झाली आहे का? की अजूनही पोर्टल सुरू होण्याची वाट पाहत आहात? कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून इतर बहिणींनाही याबाबत माहिती मिळेल. अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना आणि अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.